नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत शॉप लायसन म्हणजेच गुमास्ता परवाना कसा काढायचा, तो आपले सरकार पोर्टलवरून कसा मिळवायचा. जर तुम्ही छोटा व्यवसाय करत असाल, दुकाने, ऑफिस चालवत असाल, तर शॉप लायसन हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शॉप लायसन महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना अधिनियम 1948 अंतर्गत दिला जातो. हा परवाना व्यवसायाच्या कायदेशीर मान्यतेसाठी लागतो, ज्याच्या मदतीने अनेक सरकारी योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. जर तुमचं दुकान, कार्यालय, उद्योग, व्यापारी व्यवसाय, फ्रीलान्सिंग, IT कंपनी, क्लिनिक, सलून, कॅफे, हॉटेल्स, मोबाईल शॉप, तसेच ऑनलाईन व्यवसाय, होम बेस्ड व्यवसाय करणाऱ्यांसाठी, GST नोंदणीसाठी आणि बँक करंट अकाउंट उघडण्यासाठी शॉप लायसन महत्त्वाचं आहे. तो चलिए शुरू करते हैं. फटाफट तुमचं आधार कार्ड, फोटो आणि एक व्हाईट पेपरवरती साईन करून व्यवस्थित स्कॅन करून घ्या. तुमच्या दुकानाचा किंवा व्यवसायाचा एक फोटोही सेव्ह करून ठेवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक सेल्फ डिक्लेरेशन PDF डाउनलोड करून प्रिंट करून घ्या. त्यावर साईन करून तेही व्यवस्थित स्कॅन करून ठेवा. चला तर सुरू करूया. सर्वप्रथम आपले सरकार पोर्टल वरती जाऊन लॉग इन करून घ्या. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड क्रिएट केलेला असणं गरजेचं आहे. नसेल तर साइनअप या पर्यायावरती क्लिक करून नवीन अकाउंट तयार करून घ्या. लॉग इन केल्यानंतर सर्च बार येते शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन सर्च करून तो पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर इंडिव्हिज्युअल या पर्यायावरती क्लिक करून सबमिट ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन त्या पर्यायावरती क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या शॉपमध्ये जर 9पेक्षा कमी कामगार काम करत असतील तर पहिल्याने पर्याय निवडा. जर 9पेक्षा जास्त असेल तर दुसऱ्या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या विभागाचं नाव टाका. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तुमचं ऑफिस नेम, त्यानंतर तुमच्या व्यवसायाचे नाव टाका. तुम्ही इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर मराठीत ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर त्यानंतर तुमच्या दुकानाच्या नवीन रजिस्ट्रेशनसाठी न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करा. दुकानाचा पत्ता, तुमच्या व्यवसायाचा पत्ता टाका इथे. यामध्ये तुमचं दुकानाचा पूर्ण व्यवस्थित पत्ता टाका. जिल्हा सिलेक्ट करा, तालुका, त्यानंतर तुमचं गावाचं म्युन्सिपॅलिटी, त्यानंतर पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर तुमचं दुकानाची जागा तुमची स्वतःची आहे किंवा रेंटेड आहे त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही ज्या दिवशी व्यवसाय सुरू केला आहे ती तारीख निवडून त्यानंतर व्यवसायाचे स्वरूप, तुमच्या व्यवसायाचे स्वरूप तिथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे, की प्रायव्हेट आहे की पब्लिक, या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे असणारे स्त्री आणि पुरुष यांची संख्या तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. नसलेल्या ठिकाणी 0 टाका. त्यानंतर मालकाचं पूर्ण नाव, त्यानंतर मालकाचा निवासी पत्ता, त्यानंतर तुमच्याकडे कोणी व्यवस्थापक असेल तर त्याचाही पत्ता इथे टाकायला
विसरू नका, किंवा नाही टाकला तरी चालणार आहे. त्यानंतर दुकानाची वर्गवारी करायची आपल्याला. जसे की तुमचं दुकान कुठल्या प्रकारात येते तो पर्याय इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं दुकान जे तुम्ही एकटे मालक आहात किंवा पार्टनरशिप आहे किंवा आणखी काय असेल त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही एकटे मालक असाल तर प्रोप्रायटरी या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतरून तुमच्या दुकानात काम करत असलेल्या सदस्यांचे नावे इथे टाकायचं आहे. त्यानंतर परत एकदा तुमच्या दुकानात काम करत असलेल्या लोकांची तपशील द्यायचा आहे. त्यानंतर हे सेल्फ डिक्लेरेशन वरती आय ॲग्री या पर्यायावरती क्लिक करा आणि सेव्ह डिटेल्स. त्यानंतर सेव्ह डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ही माहिती बदलता येणार, त्यामुळे परत एकदा वाचून घ्या. यानंतर फोटोग्राफ साईन सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करून पेमेंट करा. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमचं शॉपॅक्ट लायसन डाउनलोड करता येईल. काय अडचण असल्यास नक्की कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मराठी सर्व्हिस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. चला तर पुन्हा भेटू.